मृग नक्षत्र सुरू होऊनही पाऊस सुरू न झाल्यानं अमरावती जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत अडकले आहे। तर पावसाच्या आशेवर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पिकं जगवणं हे मोठं आव्हान ठरत आहे। तळेगाव ठाकूर येथील प्रगतिशील शेतकरी दादाराव घोरमाडे यांनी 1 जूनपासून 5 एकर शेतावर कापूस पिकाची लागवड सुरू केली। यासाठी त्यांनी प्रत्येकी सुमारे 900 रुपये किमतीच्या 12 बॅग बियाण्यांचा वापर केला। मजुरांच्या साहाय्याने लागवड करण्यात आली। यावर मोठा खर्च झाला। यंदा परिसरात 45 ते 46 अंश सेल्सिअस एवढं तीव्र तापमान असतानाही तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत कापूस पीक उगवण्यात आलं। सिंचनामुळे कापसाची रोपं 2 ते 3 इंच उंचीपर्यंत वाढली आणि उगवण समाधानकारक झाली आहे। मात्र पाऊस लांबल्यानं पिकाला नियमितपणे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। एकीकडे कापूस पीक वाचवण्याची धडपड सुरू असताना संत्रा बागायतीवरील संकट अधिकच गडद होत आहे। पाण्याअभावी अनेक ठिकाणची संत्र्याची झाडं वाळण्याच्या स्थितीत आली आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी कापूस पिकाला द्यायचं की संत्रा बागेला असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। तर वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मेहनत घ्यावी लागत आहे।